पैठणमध्ये बायकोला दम टाकला का पैठण गाव पाणी वाटायला येईन पण तू यायचं, हे तर मूळ विषय चाललाय बरं. बायकोला सांगितलं अख्खं गाव येईन पाणी वाटायला पण तू यायचं नाही. ते म्हणजे ठीक आहे, नवीन लग्न झालं म्हणून ते ऐकण्यात होते. हेतून आपला महिलांचा विषय निघाला. टाकलीन खुर्ची रांजणापाशी पैठणला. सत्य घटना बरं का. कशावर सांगतोय? संताशिवाय देव मिळतो पण कळत नाही हे सांगतो. हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. खुर्ची टाकून बस. देवाला टेन्शन. म्हणजे रगेलच भेटला की म्हणून खुर्चीत टाकून बसले. बरं पाणी तर वाचायचंय, परंपरा आहे, आणि दर्शन तर द्यायचं नाही. काय करायचं? देव आहे देव. जो देतो तो देव, ज्याच्याकडे दिव्यता आहे तो देव. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तू. चतुरपणाच्या बाबतीत देवाचा कोणी हात धरायचा नाही. ज्याला राजकारण शिकायचं ना त्याने कृष्णाला आदर्श म्हणायचं. असे डाव आहेत महाभारतात. शब्द खाली जाऊन द्यायचा नाही. काम तर ओके झालं पाहिजे. एखादा शब्द टाकल्यावर जिथं बाण लावायचा तिथंच लावायचा. नियम प्रसंग आला तर नियम बी मोडावं लागते. हे राजकारण आहे. विठवलं लय हुशार. देवाने विचार केला ह्याला दर्शन द्यायचं नाही, रानात पाणी वाचायचं. अखंड परंपरा पुढे चालायचं. देवाने विठेवनं उडी टाकली आणि जी रानापाशी खुर्ची टाकून बसले, देवानं त्याच्या बायकोचं रूप घेतलं. जाता देव लागलेलं रांगीला. बायकोचंच रूप काय घेतलं? देवानं पत्नी सोडून जर कोणाचं जरी सोंग घेतलं असतं, रूप घेतलं असतं, रानात पाणी वाचल्यावर रांजण जर भरलं असतं तरी खुर्ची टाकलेल्याने दर्शन घेतलं असतं ना. बायकोचं दर्शन घेईन काय? आणि ते बी माणसात. घरी मस्त लोटांगण घालीत ओम नमः शिवाय. माणसात नसते ना जमत. माणसात घालतो मग तो बिनलाजा म्हणायचं. मग त्याला काही क्रेजच नाही म्हणायचं. मग त्याला शून्य आयुष्य. मग तसं नसते ना जमत. मग तो फासला खुर्ची टाकून आणि देवानं घेतलं मंडळीचं रोपण. देव लागले बारेला पदरून कुंकून सेम टू सेम. काय आता देवाला काय शृंगार करायचं सांगावं लागतंय. काय चुटके वाजले तर रोपण डोक्यावर कळशीन, आंब्याची पानं त्याच्यात नारळण, लाजत मुरडत असं अर्धा चेहरा दाखवत अर्धा झाकलेला. हळूहळू हळूहळू देव रांगेला लागले. ती खुर्ची ती बसलं होतं त्याची नजर गेली कॉर्नरला. म्हणलं आपलं बी गाबाळा आलेलं दिसतंय. म्हणला येऊ नको म्हणलं तरी कसं काय या इकडं. पण मला आता काय बोलत. देव हळूहळू हळूहळू मंडळीकडे बघायचं. देव त्याच्याकडे बघायचे. देव परत लाजायचे चापून चुकून. देव आहे देव. अशी वातावरण निर्मिती केली. ते बावलं ना त्याला कळालंच नाही कशासाठी बसलो. ती मंडळीकडेच बघायला लागली. परत देवाने लाजत मुरडत जवळ आले. रानाच्या जवळ आल्या माझ्या नाथबाबांचं स्मरण केलं. डोक्याला कशी हातात घेतली, पाणी ओतलं, रांजण फुल भरून व्हायला. देवा अजूनही भक्ताची परंपरा अखंड पुढे चालवतो. आणि रांजण भरले ते खुर्चीतलं उठून उभारले. म्हणला कशाचं देवन कशाचं काय? माझ्याच बायकोच्या हातून रांजण भरला म्हणजे ती झाली देवीन मी झालो. देवेल निघून. जोपर्यंत भगवंत तिथे तोपर्यंत त्याच्या डोक्याची ती अवस्था. देव पुढे गेल्या परत त्याच्या डोक्यात एक गणगण सुरू झाली. बायकोला येऊ नको म्हणली तरी कसं काय आलं? रागरागच घरी गेलं. माझा शब्द तू कसं काय मोडला? तू आलीच कसं काय? ती म्हणली अहो मालक मी अजून आलेच नाही. बघा इथं कळशी त्याच्यावर ठेवलेलं नारळ. मग ह्याच्या लक्षात आलं ते आपलं गबाळ नव्हतं, ती जगाचं गबाळ होतं. देव आले, पाणी ओतलं, रांजण भरला, निघून गेले. दर्शन मिळालं का? नाही. देव मिळाला पण कळाला का? नाही. अहो मिळन हो पण कळण्यासाठी धरावे संता ते पाय धरावे. ते पाय धरावे संता. ते पाय धरावे संता.
शिवाय जर डायरेक्ट देवाकडे गेले आनंदच नाही, रसच नाही, मिळन पण कळत नाही. छोटा चुटका नीट आहे का? समुद्राचं पाणी भरपूर आहे, एक मला डायरेक्ट जातो आणि पितो, मरची खारट आहे रे. मला सांगा, दुष्काळ परिस्थिती इतकी होते, दुबईला वाळवंट आहे, तिथं काय पाणी नाही, समुद्र आहेच ना, उपयोगाचं काय? इकडून पाण्याची पाईपलाईन जाऊ शकते बरं का भविष्यात, त्याचं नियोजन चालू आहे. भारतातून समुद्राकडे आता एक रोड चालू आहे, इकडून पाणी तिकडे जाणार दुबईला, दुबईतून पेट्रोल इकडे येणार. काहीच करायचं नाही, फक्त पाणी द्या, पेट्रोल आण. पाणीच नाही, पाऊस पडत नाही 10-10 वर्ष, 6-6 वर्ष. मग समुद्र तर घराला खेळतोय. अहो पाणी आहे पण खारट आहे हो. समुद्राचं पाणी खारट डायरेक्ट, पण तेच पाणी जर ढगाच्या मार्फत आलं कसं गोड, डायरेक्ट देवाकडे गेला आनंद नाही हो, प्रफुल्लित जलवा नाही. इकडून ढगाच्या मार्फत, संतांच्या मार्फत, धरावे संताचे ते पाय धरा. बरं, आता पाय धरणं म्हणजे मूर्ती असली की जायचं डायरेक्ट पाय धरायचं, सोडायचंच नाही. पाय कोणते? हे पाय. हा, पाय या शब्दाचे 2 अर्थ आहेत, नीट आहे का? धरावे संताचे ते पाय. पाय या शब्दाचा पहिला अर्थ आहे ज्ञान. जिथं जिथं शास्त्रात पाय शब्द येईल तिथं तिथं ज्ञान शब्द आहे. धरावे संताचे ते ज्ञान. पाय धरायचं फक्त हे पाय नाही, देहाचे पाय नाही, त्यांचं ज्ञान धरायचं आहे, ज्ञान आत्मसात करायचंय म्हणजे पाय धरणे. आणि दुसरा अर्थ पाय धरणे या शब्दाचा अर्थ त्यांच्या वचनावर विश्वास ठेवणं म्हणजे धरावे संताचे ते पाय. विडल ज्ञान रूपी विश्वास रूपी जर पाय, मग तुम्ही कुणी असू द्या, किती बी बुद्ध असू द्या, तुमच्या जीवनात परिवर्तनच. रेडा कायला शहाणा होता काय? पण धरावे संताचे ते. माऊलीचं पाय धर तर रेड्याचं मंदिर आहे आळ्याला. संताच्या चरणावर, देवाच्या चरणावर कोणी डोकं ठेवून तिथे गेल्यावर रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं, रेड्याचं. आणि तिथे गेल्यावर रेडा म्हणायचं नाही, रेडेश्वर महाराज. रेडा म्हणल्यावर गावकरी हंत्यान मुरुस्तूर. तू रेडा कस का म्हणतो? त्या रेड्यामुळे आमच्या गावाचं वजन महाराष्ट्रात वाढलं. रेडेश्वर महाराज म्हणायचं. श्री रेडेश्वर प्रसन्न. घरावर नाव आहेत बरं, टेम्पो पिकअपवर रेडेश्वर महाराज की जय. का? काहीच केलं नाही. धरावे संताचे ते फक्त पाय. अहो भिंत निर्जीव आहे पण धरावे संताचे ते. मी म्हणतो रेड्याचा आणि भिंतीचा उद्धार करणं लय सोपं आहे. एका एका शब्दातच भिंतीचा आणि रेड्याचा. रेड्याला फक्त म्हणले बोल, रेडा बोलला. भिंतीला म्हणले चला भिंती बाय, भिंत चालली. एका एका शब्दात रेड्याचा आणि भिंतीचा उद्धार झाला. पण आपला उद्धार करण्यासाठी 9034 सोव्यानं 28 अभंगाचा हरिपाठ लिहावा लागला तरी सुद्धा उद्धार व्हायना. इतका माणसाचा उद्धार जड आहे. विचार करण्याची गोष्ट. एका एका शब्दात रेडेन भिंत चालली पण आपल्यासारखे रेडे अजून त्या मार्गावर चाला ना. हे आपला उद्धार आहे. विठ्ठल म्हणून धरावे संताचे ते पाय. पाय धरणं म्हणजे त्यांचा ज्ञान आत्मसात करणं. बर मग धरलं पाय. फायदा असल्याशिवाय आम्ही कोणत्या क्षेत्रात पाऊल टाकत नाही. संतांचं पाय धरल्यावर रिझल्ट काय? दुसऱ्या चरणात हेने साधती साधने, 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 हायने साधती साधने, हेने साधती साधने, हो तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, हेने साधती साधने, हेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, हेने साधती साधने, हेने साधती
येणे साधते साधने तुटते भवाची बंधने. भव या शब्दाचा अर्थ आहे संसाराचं बंधन तुटून जाते का. धरावे संताचे ते पाय. भवाची बंधनं तुटतात पण कुणाची. आणखी एक बारीक शब्द लक्षात. येणे साधती साधने. साधती साधने या शब्दाचा अर्थ आहे साधना करणाऱ्याला संत साथ देतात. दे रे हालीन पलंगावरी तसं जमत नसतंय. तर जमत नसतं. प्रयत्न करावं लागल आणि प्रयत्न जर केला तर भगवंताचा आणि संताचा आशीर्वाद मिळेल. साधती साधने या शब्दाचा अर्थ आहे साधना करणाऱ्याला साध्य प्राप्त होतं, फुकट नाही. संत सुद्धा मोकळ्या माणसाला आशीर्वाद देत नाहीत. जो त्या मार्गावर आहे त्या प्रगती पथावर आहे त्याला टच करण्याचे काम संतांचं आहे. विडवलं म्हणून तरुणांना सुद्धा विनंती. साधती साधने शब्दातून नाथबाबांचा आपण हा आदर्श घ्यायचा की आपण कायम साधना करीत राहावं, प्रयत्न करत राहायचं. थांबून जमणार नाही. थांबला की संपला. काहीतरी करत राहा. शिवाजी महाराजांनी 1 किल्ला जिंकला, थांबले का नाही. 2 थांबले, 100, 200, 500च्या पुढे जिंकले. स्वराज्य थांबलं का. पुढं 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 जावं लागतंय. आयुष्यामध्ये नाविन्य आणि वाढ. आणि अजूनही स्वराज्य थांबलेलं नाही. आणि ते न थांबवता तेवढ्याच ताकदीनं पुढे नेण्याची जबाबदारी युवा पिढीवर. थांबून जमत नसतं. आयुष्यात नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन प्रकल्प, नवीन नवीन कल्पना आपल्या डोक्यातल्या योजनेमध्ये राबवावं लागते. साधना करत राहा. थांबून जमणार नाही. प्रगती करणाऱ्यालाच देव असणारा आशीर्वाद देत असतो. विडवलं साधती साधनेच्या मार्गावर तो आहे. तुटती भवाची बंधने. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पड मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. आता